अभिवादन करायला जमलो. आता जवळपास 11:30 वाजले सकाळचे आणि 11:30 वाजेपर्यंत शहरातील एकही आमदार, एकही खासदार, एकही मंत्री, महापालिकेचे महापौर, विरोधी पक्ष नेता कोणी या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आलेलं नाही. या ठिकाणी महापालिकेने साफसफाई देखील केलेली नाही. हा जो हार आहे हा पहिला हार आहे. 11:30 वाजता तो भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे घालण्यात आलेला आहे. RSS आणि भाजपचं हेच स्वप्न होतं की या महापुरुषांना कोणी विचारू नये. गेल्या काही वर्षापासून त्यांनी महापुरुषांचा अपमान करण्याची मोहीम सुरू केलेली आहे आणि आपण जे फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी स्वतःला म्हणून घेतो, आपण त्यांचा अपमान, फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा अपमान आपण सहन करणार का, हा आमचा प्रश्न आहे. आरक्षण हे आपल्या हक्काचं आहे आणि आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी आहे आणि ते राजर्षी शाहू महाराजांनी सर्वप्रथम दिलं आणि म्हणून त्यांना अभिवादन करणं, त्यांचा विचार पुढे नेणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आज आरक्षण धोक्यात आलेलं आहे. हे आरक्षण कशामुळे धोक्यात आलेलं आहे तर आरक्षण खासगीकरणामुळे धोक्यात आलेलं आहे आणि त्यामुळं ज्यांना आरक्षण हवं आहे त्यांनी सगळ्यांनी सर्वप्रथम खासगीकरणाच्या विरोधात लढाई लढली पाहिजे, कंत्राटीकरणाच्या विरोधात लढाई लढली पाहिजे. मी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचा आपण हा जो वारसा आहे तो पुढे चालू ठेवूयात असं आवाहन करतो.